नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हवामान कसं असणार, कोणत्या भागात कसा पाऊस असणार, कुठे कुठे पाऊस पडला आणि कशा प्रकारे पडला ते आपण बघितलेलं आहे. आता आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय की नाशिक जिल्हा झालं, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाऊस झालेला बघायला मिळाला. जवळपास मुसळधार पाऊस जरी आपण म्हटलं तरी चालेल. तर या भागांमध्ये आपण पाऊस बघितला तर त्या भागांमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक भागामध्ये पाऊस हा वेळेवर आणि आपण सांगितल्याप्रमाणे पडला. आता तुम्ही जर बघितलं तर देहू, आळंदी, पंढरपूरची जी वारी आहे, तर आता या वारीमध्ये सुद्धा जाणं खूप अवघड झालंय. आळंदीमध्ये इतका पाऊस आहे की माऊलींची पालखी कशी निघणार, आता यावरती सगळ्या भक्तांचं आस लागलेली. तर त्याचनुसार आता आपण बघणार आहोत गुरुवार या दिवशी कसा पाऊस असणार, कोणत्या भागात किती प्रमाणात पाऊस असणार ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की गुरुवारी आपल्याला कोणत्या भागात कसा पाऊस असणार ते आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास जर तुम्ही बघितलं तर नाशिक, सुरत, मुंबई, पुणे या भागांमध्ये आपल्याला कोरडं ते ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. नंदुरबारमध्ये सुद्धा, जळगावमध्ये सुद्धा, त्याचबरोबर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, त्याचबरोबर नांदेड, इकडे सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर या भागांमध्ये सुद्धा वातावरण पूर्ण कोरडं आहे. तर मित्रांनो, बघूया आपण अजून कोणत्या भागात कसं वातावरण असणार. तरी शक्यतो उद्या गुरुवार दिनांक 9 या दिवशी बऱ्याचशा भागांमध्ये वातावरण हे कोरडं असणार हे मात्र नक्की आहे. तुम्ही बघू शकता जव्हार, त्याचबरोबर वादा या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर घोटी या ठिकाणी हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर पेठमध्ये तुम्ही जर बघितलं तर ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर नाशिकमध्ये पूर्णपणे वातावरण कोरडं आहे. त्याचबरोबर दिंडोरीमध्ये सुद्धा वातावरण पूर्ण कोरडं आहे. इकडे सटाणा, नामपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णपणे कोरडं आहे. चांदवड, मनमाड, त्याचबरोबर नांदगाव, येवला तर या भागामध्ये सुद्धा वातावरण पूर्ण कोरडं आहे. निफाडमध्ये सुद्धा वातावरण कोरडं आहे. सिन्नर, अकोले, संगमनेर, त्याचबरोबर आळेफाटा, इकडे जर बघितलं तर जुन्नर या भागांमध्ये सुद्धा वातावरण कोरडं असणार आहे. मंचर, खेड, पिंपरी चिंचवड, पुणे या भागांमध्ये सुद्धा वातावरण कोरडं आहे. त्याचबरोबर पौंड, लवसा या भागांमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. महाड आणि माणगाव या मंडणगड या भागांमध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर हरिहरेश्वर, दापोली, दाभोळ या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा वातावरण आपल्याला बघायला मिळते. खेड, चिपळूण या भागामध्ये सुद्धा वातावरण हलक्याशा मध्यम स्वरूपाच्या पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर संगमेश्वर, रत्नागिरी, त्याचबरोबर लांजा या भागामध्ये सुद्धा वातावरण हलक्याशा मध्यम स्वरूपाचं आहे. तसेच आपण जर बघितलं तर ईश्वरपूर, कराड या भागामध्ये जर कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर पाटण या भागामध्ये आपल्याला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर सातारा, केडगाव, तसेच अजून जर तुम्ही बघितलं तर फलटण, इकडे लोणांद, तसेच बारामती या भागामध्ये सुद्धा, जेजुरी, सासवड या भागामध्ये सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. वातावरणामध्ये पाऊस आपल्याला कुठेच बघायला मिळत नाहीये गुरुवारी 9 तारखेला 10 वाजेच्या नंतर. आता जर आपण बघितलं तर दुपारनंतर सुद्धा म्हणजेच 2 वाजेच्या नंतर सुद्धा जर तुम्ही बघितलं तर 2 वाजेच्या नंतर सुद्धा वातावरण पूर्णपणे कोरडं बघायला मिळतंय. बीड, इकडे बीड, बार्शी, धाराशिव, त्याचबरोबर नलदुर्ग, लातूर, अहमदपूर, तसेच इकडे नांदेड, परभणी, इकडे परळी, त्याचबरोबर अक्कलकोट, सोलापूर, इंदी, त्याचबरोबर इकडे जर बघितलं तुम्ही कलबुर्गी आपण बघितलं, त्याचबरोबर विजयपूर, तसेच बागलकोट आणि अजून बघितलं तर गोकाक, बेळगाव, निपाणी, कोल्हापूर, सांगली
या भागांमध्ये सुद्धा वातावरण पूर्ण कोरडं आहे. तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर गुरुवारी 9 तारखेला कोणत्याच भागामध्ये म्हणजे गुरुवारला 9 तारखेला पूर्णतः वातावरण सगळीकडे कोरडं आपल्याला बघायला मिळते. तुम्ही अहिल्यानगरचा भाग सुद्धा जर बघितला तर अहिल्यानगरमध्ये सुद्धा पूर्णपणे वातावरण कोरडं आहे. पूर्णपणे म्हणण्यापेक्षा की सकाळी 10च्या नंतर ते संध्याकाळी 6 पर्यंतचं वातावरण जर तुम्ही बघितलं तर त्या दिवशी उद्याच्या दिवशी पूर्णपणे वातावरण कोरडं आहे. तुम्ही बघू शकता अहिल्यानगर, धनगरवाडी, त्याचबरोबर डेहेरे या भागांमध्ये जर तुम्ही बघितलं तर या भागांमध्ये वातावरण पूर्णतः कोरडं आहे. तर मित्रांनो, देवळाली, प्रवरा, त्याचबरोबर कनगर, तसेच कोल्हार, लोणी, राजुरी, तरकसवाडी, इकडे एकरुके, चांगदेवनगर, पिंपळवाडी, शिर्डी, राहता, पोहेगाव खुर्द, जवळचे, कोपरगाव या भागांमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर या भागांमध्ये पूर्णतः वातावरण कोरडं आपल्याला बघायला मिळतंय. तर मित्रांनो, उद्याच्या दिवशी वातावरणामध्ये अजिबात आपल्याला पाऊस दाखवला जात नाहीये. पूर्णपणे वातावरण हे कोरडं आहे. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. शुक्रवारी 10 तारखेला कसं वातावरण असणार ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही कोणत्या भागातून बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओला अजून लाईक केलेले नसेल, सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.